नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा गणित या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचे 50 महत्त्वाचे प्रश्न पाहणार. त्यातला पहिला प्रश्न आहे, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर याचं उत्तर आहे, तैनाती फौजेची पद्धत जी आहे ती लॉर्ड वेलेस्लीने चालू केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1857च्या उठावाला म्हणजे स्वातंत्र्य युद्ध असं कोणी संबोधलेलं आहे? तर 1857च्या उठावाला विनायक दामोदर सावरकर यांनी स्वातंत्र्य युद्ध असं संबोधलेलं आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली? तर आर्य समाजाची जी स्थापना आहे ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 केलेली आहे. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, जनता आणि समता हे तिन्ही वर्तपत्र चालू केली होती. फक्त संदेश नावाचं वर्तपत्र त्यांनी सुरू केलं नव्हतं. चळवळ करा, अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते? तर याचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनी चळवळ करा, अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र दिलेला आहे. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण? तर महाराष्ट्रातील होम रूल चळवळीची प्रणेते जी आहेत ती आहेत लोकमान्य टिळक. आणि भारतामध्ये ही जी चळवळ आहे ॲनी बेझंट यांनी चालू केलेली आहे, त्या एक आयरिश विदुषी होत्या. इसवी सन 1911 बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कोणी केलेली आहे? तर 1911 बंगालची फाळणी आहे ती पंचम जॉर्ज या इंग्लंडच्या राजाने रद्द झाल्याची घोषणा केली होती. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नरने केली? तर आता आपण रद्द झालेली बघितली तर फाळणी जी आहे ती लॉर्ड कर्झन या गव्हर्नरने केलेली होती. भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणारा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर याचं उत्तर आहे लॉर्ड हार्डिंग दुसरा. या लॉर्ड हार्डिंग दुसऱ्याने राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेली होती. चौरी चौरा या घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले? तर चौरी चौरा या घटनेने असहकार आंदोलन संपुष्टात आले की जे की महात्मा गांधींनी चालू केले होते. या सत्याग्रहात हिंसक वळण लागल्यामुळे हे आंदोलन संपुष्टात आले. जालियनवाला बागेतील निरपराधी निशस्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? तर याचं उत्तर आहे जनरल डायर. जनरल डायरने हे आदेश दिले होते आणि हे आदेश पास करणारा जो होता तो होता वुडवायर. या वुडवायरला 1940 सरदार उधम सिंग याने लंडनमध्ये त्याचा खून केलेला आहे. 1932 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात कोणता करार झाला? तर या दोघांमध्ये करार झालेला आहे पुणे करार, जो की जातीय निवाड्यावर आधारित होता. संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला? तर संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनामध्ये संमत करण्यात आला होता. अमेरिका व कॅनडा स्थित भारतीय यांनी कोणती संघटना स्थापन केली? तर अमेरिका आणि कॅनडामध्ये जे काही भारतीय लोक होते त्यांनी गदर ही संघटना तिथे स्थापन केलेली होती. याचे प्रमुख होते लाला हरदयाळ. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना येडनच्या कारागृहामध्ये ठेवले होते. कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले? तर 1919च्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले. भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसराय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर भारताचे गव्हर्नर जनरल इसवी सन 1858 पासून व्हाईसराय म्हणून ओळखले जाऊ लागले. स्त्री पुरुष तुलना या पुस्तकात स्त्रियांवरील अत्याचाराला कोणी वाचा फोडली? तर याचं उत्तर आहे ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांनी 1885 स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहून स्त्रियांवरील अत्याचाराला वाचा फोडली होती. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल जे आहेत ते आहेत सी राजगोपालचारी. ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला? तर ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी जमीनदारी आणि रयतवारी या पद्धतीचा वापर केला. चंपारण्य सत्याग्रहातील शेतकऱ्यांचा लढा कोणत्या पिकाशी संबंधित होता? तर चंपारण्य सत्याग्रहातील शेतकऱ्यांचा लढा हा नीळ या पिकासाठी संबंधित होता. या कायद्याला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असे म्हणले जाते. तर जो वुडचा खलिता होता 1854 या कायद्याला जो आहे तो भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणलं जातं. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना आहे ती 1897 केलेली आहे. संवाद कौमुदी हे वर्तपत्र कोणी सुरू केले आहे? तर संवाद कौमुदी हे वर्तपत्र राजा राममोहन रॉय यांनी सुरू केले आहे. खालीलपैकी कोणी मानव धर्मसभा स्थापन केलेली आहे? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्मसभा स्थापन केलेली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते बदरुद्दीन तय्यबजी. कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली? तर तुर्कस्तान या देशातील चळवळीमुळे भारतामध्ये खिलाफत चळवळ सुरू करण्यात आली होती. खालीलपैकी कोणी विधवा पुनर्विवाहासाठी सर्वाधिक योगदान दिले? तर याचं उत्तर आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहासाठी सर्वाधिक योगदान दिलेलं आहे.
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटकची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर याची जी स्थापना आहे ती 31 ऑक्टोबर 1920 रोजी झालेली आहे आणि याचे पहिले अध्यक्ष होते लाला लजपत राय. हिंदू महासभेची स्थापना कोणी व कधी केली? तर हिंदू महासभेची स्थापना आहे ती पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1915 मध्ये केली आहे. खालीलपैकी कोणता प्रांत दत्तक वारसा नामंजूर या तत्वाने खालसा केला गेला नाही? तर याचं योग्य उत्तर आहे अवध प्रांत हा दत्तक वारसा नामंजूर या तत्वाने खालसा केला गेलेला नाही. भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणजे आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर आधुनिक भारताचे जनक म्हणून राजा राममोहन रॉय यांना ओळखलं जातं. 1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? हा प्रश्न आपण मागच पाहिलेला आहे. याचं योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना 1844 मध्ये आणि 1849 मध्ये परमहंस सभेची स्थापना केलेली आहे. भारतातील पहिले राजकीय कैदी म्हणून कोणास ओळखले जाते? तर भारतातील पहिले राजकीय कैदी म्हणून लोकमान्य टिळकांना ओळखले जाते. महात्मा गांधींनी कोणत्या योजनेचा बुडालेल्या बँकेचा पुढील तारखेचा चेक असा निषेध केलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क्रिप्स मिशनचा गांधीजींनी उल्लेख केला होता, बुडालेल्या बँकेचा पुढील तारखेचा चेक. भारतीय सेवक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर भारतीय सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर हा ग्रंथ आर्थिक सर्वेक्षणासंबंधी होता, जो की दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला आहे. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर संवाद कौमुदी हे जे वृत्तपत्र आहे ते राजा राममोहन रॉय यांनी सुरू केले आहे. खालीलपैकी अयोग्य जोडी निवडा. तर यातली जी अयोग्य जोडी आहे बघा काय आहे, श्रीधर नायडू वेद समाज बरोबर आहे, राजा राममोहन रॉय आत्मीय सभा बरोबर आहे, रवींद्रनाथ टागोर तत्वबोधिनी सभा ही जी जोडी आहे ती चुकीची जोडी आहे. खालीलपैकी कोण हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्त्वपूर्ण संस्थापक सदस्य होते? तर याचे सर्वाधिक महत्त्वाचे संस्थापक जे होते ते होते गणेश वासुदेव जोशी. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखायचं आहे. राष्ट्रसभेची स्थापना 1885 साली बरोबर आहे. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे भरले होते. तर नाही, राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन पुण्याला भरणार होतं, पण प्लेगच्या साथीमुळे ते अधिवेशन मुंबई येथे भरलेलं होतं. बाकीचे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. लोकमान्य टिळकांनी जी 4 तत्वे अंगीकारली होती त्यात खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नव्हती? तर स्वराज्य, स्वदेशी, सहकार, राष्ट्रीय शिक्षण यामध्ये सहकार ही बाब लोकमान्य टिळकांच्या जे 4 तत्व होते त्याच्यामध्ये समाविष्ट नव्हती. हैदराबाद मुक्ती संग्रामात भारतास अनुकूल अशी पार्श्वभूमी कोणी तयार केली? तर पार्श्वभूमी जी तयार केलेली आहे ती स्वामी रामानंद तीर्थांनी केलेली आहे. सिव्हिल मॅरेज ॲक्ट कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत मंजूर झालेला आहे? तर सिव्हिल मॅरेज ॲक्ट जो आहे तर लॉर्ड लॅन्सडाऊन या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीमध्ये मंजूर झालेला आहे. मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरलचा उल्लेख केला जातो? तर मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता म्हणून चार्ल्स मेटकाल्फ या गव्हर्नर जनरलचा उल्लेख केला जातो. खालीलपैकी कोणती शिफारस सायमन कमिशनने केलेली नव्हती? तर प्रांतिक स्वायत्तता ही शिफारस केली होती, कायदेमंडळात प्रतिनिधी संख्या वाढवा ही शिफारस केली होती, मतदारांची संख्या वाढवा ही शिफारस केली होती, फक्त केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा ही शिफारस मात्र सायमन कमिशनने केली नव्हती. चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली? तर याचं योग्य उत्तर आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना सरदार भगतसिंग यांनी 1928 मध्ये स्थापन केली होती. कोणती महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? तर रयतवारी या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमीन मालक बनले.